नागपुरातल्या राड्यासाठी जबाबदार मास्टरमाइंड कोण? गणेशपेठ पोलीस स्टेशनमधील एफआयआर मध्ये आहे तरी काय? मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या फहीम शमीम खानने बेकायदेशीरपणे जमाव गोळा केल्याचा उल्लेख. नागपुरातल्या हिंसाचार पीडित भागामध्ये अतिमहत्त्वाच्या सेवा वगळता शाळा आणि दुकानं आजही बंद. उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य. मेट्रो, सिटी बस, एसटी सेवा पूर्ववत. नागपुरामध्ये चिटणीस पार्क परिसरामध्ये अंधाराचा फायदा घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसाचा दंगेखोरांकडून विनयभंग. विनयभंगासह अश्लील शेरेबाजी करणाऱ्या टोळक्यावर गुन्हा दाखल. नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. रात्री 2:30 वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी. आतापर्यंत 46 जण अटकेत. नागपूर पोलिसांसोबतच महाराष्ट्र एटीएसही करणार नागपूरच्या राड्याचा समांतर तपास. राड्याला चिथावणी कुणाची, कोणती संघटना यामागे आहे का, याचा तपास एटीएस करणार. राज्यातील कारागृह महिला पोलीस भरतीला आजपासून पुण्यात सुरुवात. सकाळी मोठ्या गर्दीमुळे गोंधळ. 513 पदांसाठी 5000 मुलींची गर्दी. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला. आता नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांपुढे प्रशांत कोरटकरला शोधण्याचं आव्हान. अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय होईना. भास्कर जाधवांच्या नावासाठी अध्यक्षांच्या अनुमतीची प्रतीक्षा. देशातील बँकांचा 24 आणि 25 मार्चला संपाचा इशारा. विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सकडून संपाची हाक. चौथ्या शनिवारच्या सुट्टीमुळे बँका सलग 4 दिवस बंद राहण्याची शक्यता. राज्यभरामध्ये आज रंगपंचमीचा उत्साह. होळीनंतर 5व्या दिवशी लहान थोरांचा रंगवण्याचा उत्साह शिकेला. नाशकामध्ये पेशवेकालीन 7 रहाडींमध्ये साजरी होणार रंगपंचमी. सातारा जिल्ह्यातील बावधनमध्ये बगाडचा उत्साह. गुलाबी रंगात न्हालं संपूर्ण बावधन गाव. बगाडच्या रथाला ओढण्यासाठी खिलार बैलांची जोडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.